नमस्कार, गणेश ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे। तर या चॅनलवर आपण प्रथम आला असाल, नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तरच व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा। तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहे लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता तसेच त्यांचे मागील आलेले हप्ते याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। ज्यावेळेस सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा स्टार्टिंगपासून आतापर्यंत ज्या महिलांना सर्व हप्ते आलेले आहेत त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आमचे सर्व हप्ते आलेले आहेत। कारण आता असं काय झालेलं आहे की काही महिलांचे 2 महिन्यापासून हप्ते यायचे बंद झालेले आहेत। तर काही महिलांनी पहिले 2-3 महिन्यानंतर फॉर्म भरला होता, त्याच्यानंतर तिथून पुढे त्यांचे हप्ते पहिले 3-4 हप्ते सोडून नंतर हप्ते चालू झाले रेग्युलर त्यांचे येतात, पण काही महिलांचे बंद झाले आहेत। तर ज्या महिलांचे चालू आहेत त्यांनी आमचे हप्ते चालू आहेत रेग्युलर अशी कमेंट करा, आणि ज्या महिलांचे बंद झाले आहेत तर त्यांनी आमचे हप्ते कधीपासून बंद झाले आहेत त्या महिन्यापासून कमेंट करा। आणि ज्या महिलांचे आतापर्यंत एकही हप्ता भेटला नाही त्यांनीसुद्धा कमेंट करा, कारण याच्यानुसार आपल्याला निकष लावता येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिलांचे हप्ते बंद झाले आहेत, तर कोणत्या जिल्ह्यातील महिलांचे हप्ते हे रेग्युलर चालू आहेत। कारण राजकारणी हा त्यांच्या भागाच्या विकासाबद्दल काही हे करत असेल। जर समजा एखादा इकडचा नेता असेल तर तो त्या भागातील त्याला ज्या भागातील मतदान जास्त आहे तर त्या भागातील तो लक्ष देतो, तिथल्या बऱ्यापैकी महिलांचे अर्ज हे कॅन्सल होणार नाहीत। कारण ज्या महिलांचे अर्ज कॅन्सल झाले, ज्या भागातून जास्त महिलांचे अर्ज कॅन्सल झाले तर ते सरकारलाच नावं ठेवणार आहेत। आणि बऱ्यापैकी महिलांनी त्यांचे अर्ज हे मागं घेतलेले होते, त्यांनी कमेंट नाही केली तरी चालेल, पण ज्या महिलांचे ॲटोमॅटिक बंद झालेले आहेत तर त्या महिलांनी नक्कीच कमेंट करा की आमचे हप्ते कधीपासून बंद झालेले आहेत आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून येता। तर आता बऱ्यापैकी यूट्यूबला तुम्ही पाहिले असेल, मीही पाहिले आहेत की यूट्यूबवर म्हणा एखाद्या ब्लॉग बनवून काही लोक सांगतात की गुढीपाडव्याला लाडक्या बहिणींचा हप्ता येणार आहे। तर या विषयाबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहे, परंतु प्रथमतः ह्या योजनेचा लाडक्या बहिणींसाठी कशा पद्धतीने योग्य आहे आणि ही योजना कशा पद्धतीने योग्य आहे आणि याचा कशा पद्धतीने चांगला उपयोग महिला करत आहेत। कारण बऱ्यापैकी भागामध्ये असं निदर्शनास आले की लाडक्या बहिणी हे पैसे आलेले सरकारी ते आपले बचत गटाच्या माध्यमातून ते वाढवत आहेत, बचत गट चालू केलेले आहेत, काहींनी हे पैसे साठवून शिलाई मशीन्स घेतलेले आहेत कोर्स करून। याचा फायदा हा गरीब घरातील लाडक्या बहिणींसाठी होत आहे। ही सरकारची योजना खूप कौतुकास्पद आहे। फक्त सरकारने ज्या महिलांचे हप्ते तुम्ही बंद केलेले आहेत त्यांचं काही कारण असेल तर विनाकारण कोणत्याही गरीब महिलांचे हप्ते बंद करू नयेत, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे। आणि आता राहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आता तुम्ही पाहिला असेल की गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात, लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे, असे बरेच तुम्ही टॅगलाईन थंबनेल पाहिले असतील, परंतु याच्याबद्दल सविस्तर अशी कोणतीही माहिती अजून सरकारने दिली नाही की गुढीपाडव्याला एप्रिलचा हप्ता येणार आहे। कारण गुढीपाडवा आहे 30 तारखेला रविवारी, पण जर सरकारच्या मनात आलं की नवीन वर्षाची हिंदू नववर्षाची जर महिलांना काहीतरी भेट द्यायची असेल तर ते गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा पैसे वाटू शकतात, परंतु अजून अशी कोणतीही तारीख डिक्लेअर झालेली नाही, त्यामुळे कोणत्या फोनवर विश्वास ठेवू नका। परंतु बायचान्स गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांना पैसे मिळू शकतात का, तर नवीन वर्षाची सुरुवात ही गोड आपण म्हणतो ना, नवीन वर्षाची सुरुवात चांगली करावी, ज्या अर्थी महिलांना आर्थिक मदत करून नवीन वर्षाची सरकार नवीन वर्ष साजरं करू शकतं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की